नमस्कार. मी आपल्या सर्वांना एका युवाबद्दल, एका वाघाबद्दल एक गोष्ट सांगणार आहे. आर्यन सिंग दाडियाला याच्याबद्दल तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाही, पण याच्या नावाले 13 पेक्षा जास्त वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत. कशासाठी? तर जे समुद्र ज्याच्यावर आपण बोटीने जातो, कधी कधी त्या समुद्राकडे बघितल्यानंतर आपल्याला भीती वाटते. अशा समुद्रामध्ये न थांबता तो पोहत जातो. आणि काय कमी किलोमीटर नाही, याच्या आधी 50 किलोमीटर 100 किलोमीटर असा प्रवास विविध देशांच्या समुद्रामध्ये त्यांनी पोहून केलेला आहे. आणि आता तर 210 किलोमीटरचा प्रवास तो 54 तासात न थांबता आपल्या देशामध्ये करणार आहे. आणि एवढं मोठं रेकॉर्ड करत असताना तो हे रेकॉर्ड कोणाच्या नावाने समर्पित करतोय? आपले लाडके अजित दादा. आर्यनचा लाडका नेता कोण असं त्याला जेव्हा विचारलं जातं तेव्हा दादांचं नाव तो घेतो. का? सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत लोकांसाठी झटणारा, प्रेमाने काम करणारा, काम होणार तर होणार सांगणारा, नाही होणार तर लोकांचा वेळ नाही जाऊ म्हणून नाही सांगणारा, पण धडाडीचा, प्रशासनावर कंट्रोल आणि वचक असणारा एक नेता म्हणजे अजितदादांच्या नावाली याली हे जे काही रेकॉर्ड आहे 210 किलोमीटर म्हणजे 54 तास समुद्रामध्ये प्रवास करायचं, हे दादांच्या नावाने डेडिकेट करतोय. मी आर्यनचं मनापासून आभार व्यक्त करतोय एक पवार परिवाराचा एक व्यक्ती म्हणून. पण फक्त मी त्याला एकच विनंती करतो, पोहत असताना काळजीने तो पोह. आणि आम्ही सर्वजण प्रार्थना करतो की लवकरात लवकर हे रेकॉर्ड तुझ्या नावाली होईल. पण होत असताना तू थोडीशी काळजी पण त्या ठिकाणी घे. आणि मी आपल्याला म्हणजे हा व्हिडिओ बघणाऱ्या त्याच्याच बरोबर महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आणि देशाच्या तमाम जनतेला विनंती करतो, आर्यन हा आपला या देशाचा, या महाराष्ट्राचा एक युवा आहे. त्याच्या आतापर्यंतचे रेकॉर्ड तुम्ही बघा, हे होणारं रेकॉर्ड सुद्धा तुम्ही तिथं बघा. आणि त्याला त्याच्या फेसबुकवर, सोशल मीडियावर जिथं कुठं असेल तिथं त्याला फॉलो करा, सपोर्ट करा. आपल्या अशाच लोकांना आपण पाठबळ दिल्याशिवाय आपली लोक कधी मोठी होत नसतात. कर्तृत्वाने हे मोठे असतातच, पण त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं कार्य हे समजून घेणं सुद्धा आपल्यासारख्या नागरिकांची जबाबदारी आहे. शुभेच्छा देतो. आणि नक्कीच हे रेकॉर्ड आणि ह्याच्यापेक्षा अनेक मोठे मोठे रेकॉर्ड हे आपल्या या युवा अकम्प्लिश करेल, अचीव्ह करेल. तो हे सगळे रेकॉर्ड पूर्ण करेल आणि आपल्या देशाचं आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं करेल.